मंडळी, मार्च महिन्यापासून सुरू झालेलं अमेरिका-इराण-इस्रायल युद्ध आता कुठे थंड होत होतं. त्यात अचानक आता ट्रम्पच्या वक्तव्यानंतर भडका उडालाय. सोमवारी पुन्हा एकदा इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. इराण इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढत असल्यानं अमेरिका तेहरान शांतता करार धोक्यात आल्याची शक्यता वाढली आहे. अशातच आता या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यू टर्न घेतलाय आणि जगात एकच खळबळ उडाली आहे. इस्रायल काय करतोय याचं भान ठेवावं, अन्यथा इराण विरुद्धच्या युद्धात एकटे पडाल असा इशारा ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना दिलाय. त्यामुळे ट्रम्प यांनी अचानक हा युटर्न का घेतलाय, ट्रम्प यांना युद्ध का थांबवायचंय, ट्रम्प यांची युद्धात कशा प्रकारे जिरली आहे आणि अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत ट्रम्प महिला पत्रकारावर का भडकले होते, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, 8 जूनला नेमकं काय घडलं हे आधी जाणून घेऊयात. या दिवशी इस्रायलनं इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची तयारी केली होती. इस्रायली लढाऊ विमाने तयार उभी होती. इराणमधील डझनावरी लक्ष्यांवर हल्ले होणार होते. पण त्याच वेळी वॉशिंग्टनमधून एक फोन आला आणि त्या एका फोन कॉलनं सगळं चित्र बदलून टाकलं. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प म्हणाले, मी नेत्यानाहू यांना स्पष्ट सांगितलंय की जर हे युद्ध असंच पुढे चालू राहिलं तर खूप लवकर अशी वेळ येईल की तुम्ही जगात पूर्णपणे एकटे पडाल. ट्रम्प यांना भीती आहे की जर हा संघर्ष आणखी भडकला तर इराण सोबत शांतता करार करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न कायमचे अपयशी ठरतील. मंडळी, ज्या इस्रायलच्या साथीनं अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारलं होतं, त्याच इस्रायलला डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे धमकी दिली आहे. खरं तर ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होतं की अमेरिका आता पश्चिम आशियातील कोणत्याही मोठ्या युद्धात थेट सामील होण्यास तयार नाही. मंडळी, अमेरिकेने 8 एप्रिलला इराणशी युद्धबंदी जाहीर केली, पण ही युद्धबंदी फार काळ टिकली नाही. इस्रायलने इराणवरील हल्ले थांबवल्याचे नेत्यानाहूंनी सांगितले, पण ट्रम्प यांनी ज्या युद्धबंदीचं वर्णन केलं ते स्वीकारणं नेत्यानाहूंना मान्य नव्हतं. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले सुरू ठेवले तर ते युद्ध पुन्हा सुरू करण्याचा इशारा इराणकडूनही देण्यात आला. मंडळी, आता अनेक जण हा प्रश्न उपस्थित करत आहे की ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या संबंधांमध्ये तणाव कधी सुरू झाला. तर ब्लूमबर्गने दिलेल्या एका वृत्तानुसार इराण युद्ध लांबत असताना अमेरिका आणि इस्रायलचे अंतिम उद्दिष्ट वेगळे होत चालले. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंनी स्पष्ट केलंय की इराण युद्धाबाबत त्यांचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नाहीत. पण ट्रम्प हा संघर्ष आणखी किती काळ चालू ठेवायचे याबाबत संभ्रमात होते. इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आता पूर्णपणे बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचं चित्र आहे. आता युद्धातून अचानक युटर्न का, हाही एक मोठा प्रश्न आहे. त्याची कारणेही समजून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे जागतिक तेलाचे भाव. या संघर्षाने जागतिक बाजारपेठा हादरवल्यात, ऊर्जेचे दर वाढलेत आणि अन्नधान्यासह रोजच्या वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम झालाय. होर्मुझची सामुद्रधुनी अस्थिर झाल्यानं अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर सर्वाधिक परिणाम होतोय आणि अमेरिका मंदीच्या दिशेने जात आहे. दुसरं म्हणजे महागाई आणि व्याजदराच्या अनिश्चिततेमुळे बँकिंग क्षेत्र दबावाखाली आहे. युद्ध आणि मंदीच्या वातावरणामुळे ऑफिस, मॉल्स आणि मोठ्या व्यावसायिक इमारतींचे मालक बँकांचे कर्ज फेडू शकत नाहीयेत. काही प्रमुख बँकांकडे त्यांच्या एकूण भांडवलाच्या तुलनेत 300 ते 500% जास्त रिअल इस्टेट कर्जाचा बोजा आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, कम्युनिटी बँक अँड ट्रस्ट वेस्ट जॉर्जिया, मेट्रोपॉलिटन कॅपिटल बँक अँड ट्रस्ट शिकागो या बँकांचा यात समावेश आहे. तिसरं कारण म्हणजे इराणशी शांतता वाटाघाटी. ट्रम्प यांना डील मेकर व्हायचे. जर ते इराणशी शांतता करार करू शकले तर ही त्यांच्या दुसऱ्या टर्म मधली सर्वात मोठी उपलब्धी ठरेल. चौथं म्हणजे रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत दबाव. अमेरिकन लष्कराच्या सैनिकांना मध्य पूर्वेत अडकवून ठेवण्याला त्यांच्याच पक्षातील नेते विरोध करत आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांचीही त्यांना चिंता आहे. पाचवं कारण म्हणजे ट्रम्प यांना चीनच्या महासत्ता होण्यामुळे जागतिक वर्चस्व, अर्थव्यवस्था आणि भूराजकीय हितसंबंधांना धक्का बसण्याची भीती आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका एकमेव जगातील महासत्ता राहिली आहे. चीन हा जगातील दुसरा सर्वात मोठा आर्थिक देश असून तो जागतिक बाजारपेठेचा मोठा पुरवठादार बनलाय. चीनच्या वाढत्या आर्थिक ताकदीमुळे अमेरिकेचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण कमी होते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, अंतराळ तंत्रज्ञान आणि 5G यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानात चीनने अमेरिकेला मागे टाकण्याची तयारी केली आहे. चीनने आपल्या लष्कराचाही प्रचंड विस्तार केलाय. तसंच चीन इतर देशांना आर्थिक मदत आणि कर्जाच्या जाळ्यात ओढून आपले जागतिक राजकीय संबंध मजबूत करत आहे आणि याला अमेरिकेचा मोठा विरोध आहे.
चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिकेच्या या मक्तेदारीला मोठं आव्हान निर्माण झालंय. मंडळी, अलीकडेच ट्रम्प यांच्या एका मुलाखतीमुळेही ते चर्चेत आले होते. या प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि तिथल्या प्रसार माध्यमांमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. ही मुलाखत त्यांनी मध्येच थांबवली आणि तडकाफडकी उठून गेले. सध्या अमेरिकेत निवडणुकींचे वारे वाहत आहेत. कॅलिफोर्नियातील निवडणूक गैरव्यवहार आणि 2020च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबाबत विचारलेल्या टीकात्मक प्रश्नांमुळे ट्रम्प संतापले. NBC वाहिनीच्या मी द प्रेस या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार क्रिस्टिन वेलकर या ट्रम्प यांची मुलाखत घेत असतानाच वाद वाढल्यानं ट्रम्प यांनी वेलकर आणि NBC वाहिनीला जाहीरपणे भ्रष्ट म्हणत मुलाखत मध्येच थांबवली. ते म्हणाले, तुमचे माध्यम भ्रष्ट आहे, हा कार्यक्रमच भ्रष्ट आहे आणि तू स्वतः सुद्धा तशीच आहेस. तुम्ही लोक एकतर भ्रष्ट आहात किंवा पूर्णपणे मूर्ख आहात. त्यांनी NBC सह ABC, CBS आणि CNN यांसारख्या बड्या न्यूज नेटवर्कवर चुकीच्या आणि खोट्या बातम्या देत असल्याचा आरोप केलाय. यावरूनही हे स्पष्ट होतं की ट्रम्प यांना येणाऱ्या काळातील निवडणुकांची, त्यांच्या प्रतिष्ठेची चिंता आहे. तर मंडळी, ट्रम्प यांनी आपल्या एक फोन कॉलने युद्धाची दिशा बदलली आहे. आता नेत्यानाहू यांनीही सांगितलंय की इस्रायल इराणवर पुढील हल्ले करणार नाही जोपर्यंत इराण नवीन हल्ले करत नाही. पण प्रश्न उरतो तो म्हणजे ही शांतता कायमची आहे का, की काही दिवसात पुन्हा हे सगळं भडकेल? तर विविध माध्यमांच्या वृत्तानुसार परिस्थिती अजूनही अत्यंत नाजूक आहे. इराण म्हणतो लेबनॉनमध्ये हल्ले थांबावे, इस्रायल म्हणतो हेजबोल्ला विरोधातील कारवाई सुरू राहील आणि ट्रम्प म्हणतात आम्ही टोटल विक्ट्री जाहीर करणार आहोत. ही गुंतागुंत पाहता भविष्यात आणखी काय घडू शकतं हे आता सांगता येणं कठीण आहे. बाकी तुम्हाला ट्रम्प यांच्या भूमिकेविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.